अभंगाचा सरळ सरळ फार गोड असा अर्थ आहे. फार काही अवघड काहीच नाही या अभंगामध्ये. कोणतंही आतलं मत असं काहीच नाही. उघड उघड स्पष्टपणे जनाबाईंनी सांगितलेलं आहे. उघड आणि उघड सांगत असताना जनाबाई स्पष्ट सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही वाचायचं असेल, काय जर काही आपल्याला वाचायचं असेल, येतंय का लक्षात मी काय म्हणतोय ते? हा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाचायचं असेल तर काय करावं? वाचावी ज्ञानेश्वरी. काय करावं? ज्ञानेश्वरी वाचा. बरं, ज्ञानेश्वरी वाचनाबरोबर आपण आणखीन काय करावं? आणखीन काय करावं तर ज्ञानेश्वरी वाचनाबरोबर आपण जो मुख्य जो कारण परमात्मा आहे, जो पंढरीश परमात्मा आहे, हा, जो पंढरीश परमात्मा द्वारकेवरून जो या जम्बूद्वीपामध्ये भीमा नदीच्या तीरी जो पंढरपूर क्षेत्रामध्ये जो विसावलेला आहे, त्या पंढरपूर क्षेत्राचं आपण काय करावं? दर्शन घ्यावं. डोळा पहावी पंढरी. फार गोड सांगितलंय जनाबाई. काय महत्व असेल ज्ञानेश्वरी वाचण्याचं, पंढरी पाहण्याचं? फार गोड आहे, फार गोड महत्व आहे. बरं, एवढंच नाही, जनाबाई पुढे म्हणतात की जो ज्ञानेश्वरी वाचणार, काय ग्रंथराज ज्ञानेश्वरी जो कोणी वाचणार त्याचा परिणाम काय होणार? ज्ञान होय अज्ञानासी. काय जो अज्ञानी देखील असेल त्याला देखील काय होणार? ज्ञान होणार. तुम्ही म्हणाल ज्ञान होणार, अज्ञानाला ज्ञान होणार, हे वेदांत शास्त्राच्या भूमिकेमध्ये बसत नाही. तो विचार आपण नंतर पाहू पुढे. काय त्याचा विचार आपल्याला नंतर करायचा आहे. आता तात्पुरता आपल्याला हा विचार करायचा आहे की जनाबाई आग्रहाने म्हणतात की ज्ञानेश्वरी वाचावी, डोळ्याने पंढरी पहावी, याचा परिणाम असा होईल ज्ञान होय अज्ञानासी. पण कसा ज्ञान होईल? काय कारण आहे अज्ञानी माणसाला ज्ञान व्हायला? काय कारण आहे? तर जनाबाई पुढे मार्मिक शब्दामध्ये सांगतात, बाबांनो, हे ज्ञान का होणार आहे? आपण जर ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये वाचली तर त्या अज्ञानी मनुष्याला ज्ञान का होईल? कारण असा वर या ज्ञानेश्वरी ग्रंथाला, या टीकेला, श्रीमद भगवद्गीतावर माऊली ज्ञानोबारायांनी जी गोड अशी टीका केलेली आहे, तुम्हा आम्हाच्या कल्याणाकरिता, ती टीका म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला वर दिलेला आहे. वर ऐसा वर या टीकेशी. आता हा वर कोणी दिला हे पण पुढे पाहिजे. आता तात्पुरतं सगळ्याच गोष्टी उघड केल्या तर तुमची उत्सुकता काय संपून जाईल. उत्सुकता शेवटपर्यंत अशी ताणली गेली पाहिजे. बरोबर, हा फार गोड म्हणतात. बरं, फक्त अज्ञानाला ज्ञान होईल का? हा, अज्ञानाला ज्ञान होईल का? नुसतंच अज्ञानी आहे त्याला ज्ञान होणार नाही असं नाही म्हणत. पुढं जनाबाई स्पष्ट म्हणतात, ज्ञान होय मूढा. काय जगामध्ये मूढ आहे, ज्यांना काही कळत नाही. अज्ञानाला तरी थोडंफार आपलं चांगलं कळतं त्याला, काय पण आपलं चांगलं कशाने हे कळत नाही, त्याला अज्ञानी म्हणावं. आपला स्वार्थ कळतो परंतु आपला उत्कर्ष कशाने होणार आहे हे त्याला कळत नाही. हे अज्ञानामध्ये बसते. ही अज्ञानाची व्याख्या आहे, साधी सरळ सोपी, बाकी वेगळी काही व्याख्या करायची. पण जनाबाई पुढे म्हणतात, अज्ञानी सोडा परंतु ज्ञान होय मूढा. जो मूढ आहे ज्याला काहीच कळत नाही, काय आपल्याला काही कळत नाही हे देखील ज्याला कळत नाही त्याला म्हणावं मूढ. आणि अशा मूढाला देखील ज्ञान होय मूढा. आणि पुढे तर भाषा फार गोड वापरली संदीप महाराज. पुढे भाषा काय गोड वापरतात? ज्ञान होय मूढा अति अति मूर्ख. त्या दगड काय मूर्ख दगड आहे, दगड. बरोबर, कधी काय पण वैतागून म्हणतो काय दगड आहे, किती सांगावं.
तरी काही कळत नाही, तरी काही कळत नाही. एवढ्या मूर्ख दगडाला देखील काय होणार आहे, ज्ञान होणार आहे. सांगा बरं, एवढे फायदे जनाबाईंनी सांगितले आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी जनाबाई म्हणतात की बाबांनो, जर या मृत्यू लोकामध्ये जर कोणी फक्त वाचली, बाकी सोडून द्या, काय फक्त वाचली जरी, तरी मी त्याला साक्षात लोटांगण घालीन. वाचील जो कोणी जणी त्यासी लोटांगणी, मी साक्षात त्याला लोटांगण घालीन. जो कोणी ज्ञानेश्वरी वाचणार त्याला, आणि जो वाचणार नाही त्याला मला काय म्हणायचं, मी का काय. आपण आपलं मुख विटाळू नये, बरोबर की नाही. जे संतांनी सांगितलेलं आहे त्या प्रकारे मी सरळ सरळ संत जनाबाईंना काय म्हणायचं आहे, आपल्या जीवनामध्ये आपण काय करायला हवं, काय पाहायला हवं, आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्याचं उत्तम मार्गदर्शन या अभंगामधून केलं. सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर प्रगट केलेला आहे. परंतु अभंग निरूपणापूर्वी एक अल्पसा परिहार फार महत्वाचा ठरतो. आज या ठिकाणी प्रस्तुत नियोजित जी